हरिओम सर्वांना. माझं नाव आदिती आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योग वर्स विथ आदिती. यूट्यूबवरती हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ कशाबद्दल करावा याच्याबद्दल विचार चालू असताना असं वाटलं की स्वतःबद्दल थोडी माहिती सांगावी. योग आणि माझा भेटण्याचा योगायोग कसा झाला याची स्टोरी तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते. तर थोडीशी बॅकग्राऊंड देते. लहानपणापासूनच मी एकदम ॲक्टिव्ह, सगळ्याच गोष्टीत कॉम्पिटिटिव्ह मुलगी होते. स्पोर्ट्स म्हणा, डान्स म्हणा, ॲक्टिंग म्हणा, भाषण म्हणा, कुठलाही क्षेत्र निवडा त्यात नाव करणारच असं होतं. सो लहानपणापासूनच ॲक्टिव्ह, सगळ्या गोष्टीत पुढं राहायची सवय होती. आणि या सर्वांच्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःच्या हॅबिट्सकडे कधी लक्ष एकदम बारकाईनं दिलं नव्हतं. पण जसं जसं वय वाढत गेलं तसं त्याचा इम्पॅक्ट बॉडीवरती दिसायला लागला. कारण असं म्हणतात, रिसेंटली माझ्या वाचनात आलं होतं, 10 वर्ष तुमचे बॉडीवरती तुम्ही कसे संस्कार करता, तुमचे लाईफस्टाईल, तुमचे विचार, आचार, तुमचं खाणं पिणं, हे सगळं तुमच्या बॉडीवरती 10 वर्षानंतर त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो, असं मी कुठेतरी वाचलं होतं. तसंच काहीतरी झालं असावं. तसंच 2015-16मध्ये मला थोडासा इरेग्युलर पिरियड्सचा त्रास चालू झाला, ज्याच्यामध्ये पिरियड्सची सायकल 1-2 महिना पुढे जाऊ लागली, कधी जास्ती दिवस व्हायचं. सो असे हे इनिशियल सिम्पटम्स मला दिसायला लागले. तेव्हा मी घरी विचारलं, डॉक्टरांना कन्सल्ट केलं, पण त्यांनी बोलले इतका काही कन्सर्न नाही, तुमच्या एजमध्ये तुम्ही आता डेस्क जॉब वगैरे करता, सतत स्ट्रेसमध्ये असता वर्क प्रेशरमुळं, त्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळं हे महिलांमध्ये अगदी कॉमन आहे. सो मीही इग्नोर केलं आणि आहे तसं लाईफ आपलं चालू झालं. ट्रॅव्हल, वर्क, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, कधी रेस्ट नाही. कारण की दिवसभर काम केल्यानंतर, घरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं स्वतःसाठी थोडा टाईम जावा, म्हणून तुम्ही ट्रॅव्हल करता नॉनस्टॉप, विदाऊट रेस्ट, प्रॉपर स्लीप, कुठेतरी बाहेरचं खाता, कसंही खाता, अवेळी खाता, आणि ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट झाला तो माझ्या बॉडीवरती, जो मला आत्ता 2022-23 दिसायला लागला. त्यामध्ये महिन्यातून 20 ते 25 दिवस मला ब्लिडिंग होत होतं प्रत्येक महिन्यामध्ये. असं हे 1 वर्ष पूर्ण सायकल झाली. आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की मला माझं रक्तामधलं हिमोग्लोबिन 5 झालेलं आहे, विच इज ॲनिमिक कंडिशन. याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप विकनेस येतो, प्लस सतत फटीग येतं. त्याच्यात सोबत व्हिटॅमिन डिफिशियन्सी, A, B, C, D, B12 या सगळ्याची डेफिशियन्सीसुद्धा झाली. आणि गट्स इश्यू झाले, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची, आपण जी गट हेल्थ म्हणतो, त्याचेसुद्धा इश्यूज झाले. त्याच्यासाठी मी ॲडमिटही होते. रिझन काही कळालं नाही. ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळं करून बघितलं, पण नथिंग वर्कड. बट थँक्स टू द योगा, ज्यांनी मला यातून बाहेर काढलं. कारण की योगाशी माझा संबंध 2020मध्ये जेव्हा कोविड चालू झालं तेव्हा आला. कोविडमध्ये आपलं पूर्ण जग वरतून खाली झालं होतं, कारण ऑफलाईन लाईफ सगळी ऑनलाईनला शिफ्ट झाली होती. आणि स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं म्हणून मी योगाने मैत्रिणीच्या थ्रू योगा क्लास जॉईन केला होता. आणि योगा करताना खूप छान वाटायचं, शरीराची फ्लेक्झिबिलिटी होती तेव्हा, त्यामुळं आमच्या योग टीचर चांगल्या मोटिवेट करायच्या, आसनं चांगली जमायची. सो तिथून तो स्पार्क किंवा तिथून तो योगायोग झाला आणि तिथून योगामध्ये आम्ही घुसलो. आणि मग असं वाटायला लागलं, अरे यातील आपल्याला
डीप नॉलेज घेतलं पाहिजे. का हे आसन केलं पाहिजे, याचे फायदे काय, तोटे काय, कुणी करावं कुणी नाही करावं, हे सगळं माहिती करून घ्यावं असं वाटलं आणि मी योगाचे कोर्सेस शोधायला लागले. तिथे बरेच सारे ऑनलाईन कोर्सेस होते, पण मला स्वतःला ऑफलाईन जी ट्रेडिशनल आपली मेथड आहे क्लासमध्ये जाऊन शिकायचं, त्याच्यावरती मला थोडासा इंटरेस्ट होता. म्हणून मला कोल्हापुरात योग विद्याधाम कोल्हापूर येथे मी डिप्लोमा इन योग टीचर जो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त कोर्स आहे ते केलं आणि 2023-24मध्ये. आणि त्याच्यात सोबत योगविद्या गुरुकुल नाशिक तलावडे जे विश्वासराव मंडलिकांचं गुरुजी विश्वासराव मंडलिक यांनी चालू केलेलं आहे, त्यांचे मी शॉर्ट टर्म कोर्सेस केले. योग प्रवेश, योग परिचय आणि योग प्रबोध. या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये योग शिक्षणाच्या जर्नीमध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि त्याचा चांगला परिणाम शरीरावरती झाला. कारण की मला PCOD होता आणि योगा चालू केल्यामुळं हळूहळू तो PCOD कसा क्युअर होत गेला ते कळालंही नाही. कारण मागच्याच वर्षी डिसेंबरमध्ये मी माझं फुल बॉडी चेकअप केलं, ज्याच्यामध्ये मला डॉक्टरांनी स्वतः सांगितलं, कारण की पहिले ते हिस्ट्री घेतात, त्यावेळी मी म्हटलं की मला PCOD आहे, मला इरेग्युलर पिरियड्स वगैरे होतात वगैरे असं. तर ते बोलले की मॅडम तुम्हाला तर काही दिसत नाही आहे तसा इश्यूज, तुमचा ओव्हरीजचा जो साईज असतो. सो बेसिकली थोडंसं सांगते PCODबद्दल. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीज डिसीज, ज्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि तुमच्या ओव्हरीजमधून जे एग रिलीज होण्याची प्रोसेस असते ते होते, पण ते इमॅच्युअर एग्ज असतात. आणि सेकंड इज PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम. याच्यामध्ये मेटाबॉलिक प्लस हार्मोनल डिसऑर्डर होतो, ज्याचे मल्टिपल सिम्पटम्स आहेत, लाईक स्लीप इश्यूज, वेट गेन, वेट लॉस, त्याच्यानंतर ॲक्ने, हेअर फॉल, इन्सुलिन रेझिस्टन्स, स्लीप सायकल मी म्हटले, फटीग, कॉन्स्टंट फटीग, या सगळ्या गोष्टी आहेत ज्याला PCOS म्हणतात. सो यातून मी जात होते, जे मला कळालं नव्हतं, कारण बॉडीने सिग्नल दिला होता पण त्याला ओळखायचं कसं हे मला माहिती नव्हतं. सो ते माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं आणि तेव्हाच मला रिअलाईज झालं की माझी योगाची कंटिन्युअस प्रॅक्टिस, आसनांची, प्राणायामाची, यांनी मला मदत केली आहे की माझ्या शरीरातील हा जो PCOD आहे हे मला रिअलाईज झालं. आणि तेव्हा मला समजलं की माझा हा जो योग टीचर बनण्याचा जो निर्णय होता तो अगदी बरोबर होता. त्यामुळंच योगा टीचर होऊन जे मी PCOD असताना जे मी सिम्पटम्स किंवा ज्यातून मी गेलेली आहे त्यातून तुमच्यासारख्या महिला नाही गेल्या पाहिजेत, म्हणूनच मी या क्षेत्रात पुढं माझं करिअर करायचं ठरवलं. आणि योगाचं जे नॉलेज मला आत्तापर्यंत मिळालेलं आहे ते तुम्हा सगळ्यांपर्यंत सिम्पल टू सिम्पलेस्ट वेमध्ये तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे. एकच ध्येय आहे, कारण 5 मधील एका महिलामध्ये सध्या हार्मोनल इम्बॅलन्सचा इश्यू आहे. खूप साऱ्या स्ट्रेस, वर्क लाईफ बॅलन्स, घरच्या जबाबदाऱ्या, मुलं, कामाच्या इथलं कॉम्पिटिशन, या सगळ्यांच्यामध्ये प्रत्येक महिला खूप मोठ्या स्ट्रेसमधून जात आहे. आणि जसं की महिलांचा स्वभाव असतो की प्रत्येक वेळी दुसऱ्यांना प्रायोरिटी द्यायचं, आपल्या फॅमिलीला, आपल्या नोकरीला, नवऱ्याच्या घरी असतील तर नवऱ्याच्या घरी. सो प्रत्येक वेळी प्रत्येक महिला ही दुसऱ्यांनाच प्रायोरिटी देते, ती स्वतःला कधीच प्रायोरिटी नाही देते. आणि माझं असं ध्येय आहे की मला या महिलांना ज्या अशा बऱ्याच सिम्पटम्सनी, बऱ्याच इश्यूनी सध्या पीडित आहेत, त्यांना मला मदत करायची आहे. म्हणूनच मी योग वर्स विथ अदिती या होलिस्टिक
होलिस्टिक वेलनेस ग्रुप कम्युनिटी फाउंड केली, ज्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना मला एकत्र जोडायचं आहे. त्यांच्यामध्ये हेल्दी हॅबिट्स निर्माण करायचा प्रयत्न करायचा आहे थ्रू योगाच्या अवेअरनेसनुसार. आणि PCOD PCOS हे मला त्यांना नॅचरली हील करायचं आहे. कारण की जर हे नॅचरली सिम्पल आपल्या लाईफस्टाईल शिफ्टमध्ये सिम्पल हॅबिट्स, हेल्दी हॅबिट्समुळे किंवा शारीरिक हालचालामुळे, आपली स्लीप सायकल व्यवस्थित केल्यामुळे जर हेच PCODचे PCOSचे सिम्पटम्स रिव्हर्स होत असतील माझे, तर ते तुमचेही होऊ शकतात. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणूनच योग वर्स विथ अदिती ही कम्युनिटी अशा महिलांना मदत करणार आहे. इंस्टाग्रामवरती माझं याच नावाने पेज आहे, योग वर्स विथ अदिती. नक्की फॉलो करा. तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आसनं कशी करायची, कुणी करायची, कुणी नाही करायची याबद्दल माहिती दिली जाईल. PCODबद्दलचे गैरसमज, ते क्युअर करण्यासाठी काय काय टिप्स अँड ट्रिक्स केल्या पाहिजेत ह्या मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला माझी जर्नी रिलेटेबल वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो योगा वर्स विथ अदिती. लेट्स हील नॅचरली. हरिओम.